नमस्कार. केपी फोर स्टेप मराठी या चॅनलवर आपण आहोत. आणि आता आपण धनसंभम जो टॉपिक घेतलेला आहे तो आपण आता कंटिन्यू करत आहोत. आपण स्लाइड शोच्या माध्यमातून केलं तर वेळेवर मुद्देसूद होत असतं सगळ्या गोष्टी, म्हणून आपण त्याचा उपयोग करूया. तर धनसंभम हा काल्पनिक बिंदू आहे आणि तो अ, लग्न भाव म्हणजे सुरुवातीचा पहिला भाव याचा स्टार्टिंग पॉइंट, भावारंभ. आणि चंद्र, जन्मचंद्र आणि जन्म रवी याचा उपयोग करून केलेला आपण तो काल्पनिक बिंदू काढू शकतो. त्याच्या संदर्भात आपण आता अभ्यास करत आहोत. तर केपी फोर स्टेप थिअरी मराठी या चॅनलवर आपण आहोत. धनसंभम हा आपण टॉपिक घेत आहोत, म्हणून आपण या ठिकाणी उदाहरण बघत आहोत. मागच्या व्हिडिओच्या संदर्भात शेवटी 2 स्लाइड आहेत, त्या तुम्हाला उपयोगी पडतील. त्याचा आपण थोडक्यात रेफरन्स घेऊ शकतो मागच्या व्हिडिओच्या संदर्भातला. आता आपण नवीन उदाहरणाने घेऊ, म्हणजे उदाहरण करताना आपल्याला लक्षात येईल आणि रिव्हिजन पण होईल. आता आपण जी कुंडली वापरत आहोत ते आहे नवीन कुंडली आणि त्याचा रेफरन्स आहे एस. आता त्या माणसाचं जन्म लग्न हे 3 राशी पूर्ण, 1 अंश, 5 कला आणि 59 विकला आहे. म्हणजे 3 राशी पूर्ण म्हणजे मेष, वृषभ, मिथुन संपलेला आहे आणि कर्क. कर्क लग्नाच्या या कुंडलीच्या संदर्भात आपण त्या व्यक्तीला मार्गदर्शन करत आहोत. कर्क लग्न त्याचा भावारंभ जो आहे पहिल्या भावाचा तो 1 अंश, 0, 5 आणि 59 म्हणजे कला आणि विकला हे आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, जन्मचंद्र त्याच्यात अधिक करणार आहोत, म्हणजे त्याचे अंश, कला विकला. मग जन्मचंद्र त्याचं 2 राशी पूर्ण आहेत, म्हणजे मेष आणि वृषभ संपलं म्हणजे मिथुन राशीत चंद्र आहे त्याचा. म्हणजे 2 राशी पूर्ण, 28 अंश, 10 कला आणि 57 विकला आहेत आणि ह्याचा आपण बेरीज करणार आहोत. हे रिपीट का करत आहोत तर नवीन शिकणाऱ्याला अभ्यासाला मदत होईल. 9 आणि 7 16, हा चाला 1, 1 आणि 5 6 आणि 5 11 येतात. त्या 11च्या पैकी 1 न लिहिता त्यातले 6 बाजूला करायचे, म्हणजे 5 राहिले. ते 5 आपण खाली लिहिलेत आणि 1 आहे तो हातचा म्हणून पुढे येतो. मग 1 आणि 5 6, 0+1 1, 1 आणि 8 9 आणि 0+2 29 आणि 3 आणि 2 5. 5 ह्या राशी पूर्ण झालेल्या आहेत. आता त्याच्यातून जन्म रवी जो आहे तो वजा करायचा. जन्मकुंडलीत रवीचं जे काय आहे त्याचं म्हणजे राशी, अंश, कला, विकला. आता 0 राशी म्हणजे तो मेषेतच आहे, म्हणजे मेष राशीत असलेला रवी त्याचे अंश आहेत 1 अंश, 29 कला आणि 30 विकला. हे त्यातनं वजा करायचे आहेत वरच्या उत्तरामधून. त्याचं उत्तर काय येईल, 6 - 0 6, 5 - 3 2, 6 त्याच्यातनं 9 जात नाहीत म्हणून 1 हातचा घेतला. आलं का लक्षात? मग त्यातून वजा केल्यावर राहिलेले 7, 9 - 7 16. हातचा आला 1, 1 आणि 2 3. आता 3 आहेत आणि वरती आहे 1, मग तिकडनं मागून 1 हातचा घेतला तर 6 आणि 1 7 झाले. 7 मधून 3 वजा केल्यावर राहिले 4. 1 ने 1 2, 2 9 मधून 2 वजा केल्यावर 7 आणि 2 आहे तसेच 2 वजा 0 2 आणि 5 वजा 0 म्हणून 5. म्हणजे हा त्याचा फॉर्च्युना बिंदू धनसंवम आलेला आहे. धनसंवम म्हणजे फॉर्च्युना पॉइंट. आणि त्याचं काय वर्णन येणार, 5 राशी पूर्ण म्हणजे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, म्हणजे तो कन्या राशीत जातो. कन्या राशीत फॉर्च्युना पॉइंट असून त्याचे 27 अंश, 47 कला आणि 26 विकला आहेत. जर तुम्ही पुस्तकातलं टेबल पाहिलं तर तुम्हाला गुरु येईल त्याचं उत्तर. म्हणजे धनसंवमचा जो सबलॉर्ड आहे तो गुरु येईल. आता आपण पुढे पाहिल्यावर त्याचं वर्णन तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला जर दिलेलं असतं त्यांनी, तर ते दिलेली वेळ आणि दिलेली वेळ आणि दिलेली तारीख याच्या आधारित आपण ती कुंडली तयार केलेली आहे अक्षांश रेखाचा वापर करून. आता ह्या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी आहेत, ह्या आधी पहिल्या सांगतो, म्हणजे ऍडिशनल पॉइंट्स आहेत त्या.
माझा अनुभव आहे, माझा अनुभव त्यातून तीनचं विश्लेषण करणं मोठं चॅलेंजिंग असतं, हे लक्षात घ्या. येथे पहा, धनसंमोम गुरु आहे. मग आता गुरुचे चार पायऱ्या काय त्या आपण बघू. गुरुचा नक्षत्र स्वामी राहू आहे, सब लॉर्ड राहू आहे, आणि सबचा नक्षत्र स्वामी चंद्र आहे. अशी चार पायऱ्या आहेत या. मग गुरुचे पहिल्या पायरीवर आपण डॅश ठेवलेला आहे. इथे गुरु काम करणार नाही, कारण तो दुय्यम आहे. फोर स्टेपचे नियम वेगळे आहेत, फोर स्टेप थिअरीचे नियम वेगळे आहेत. त्याप्रमाणे गुरु काही आपल्याला मदतरूप राहणार नाही, तो डॅश ठेवलेला आहे. गुरुचा नक्षत्र स्वामी राहू हा तिसऱ्या भावात आहे, 3, आणि त्याचा राशी स्वामी आहे तो बुध आहे. तो 9, 4 आणि 10 भावारंभी असं दाखवतो. परत गुरुचा सबलॉर्ड राहू आहे. हा सबलॉर्ड काही कामाचा नाही, काही फळ देणार नाही, म्हणून डॅश ठेवलेले आहेत, कारण तो दुय्यम प्रतीचा आहे म्हणून. आता राहूचा नक्षत्र स्वामी, चौथी पायरी, ही चौथी पायरी फोर्थ स्टेप थिअरी आहे. ही चौथी पायरीत राहूचा नक्षत्र स्वामी चंद्र, मग चंद्र काय देणार आहे, तो 12वा भाव. म्हणजे आपल्याला इथे कुठले कुठले भाव मिळतात, 3, 9, 10 आणि 4 आणि 12 असे आपल्याला भाव मिळतात. आता हे आपण वर्णन कसलं आहे गुरुचं. हा गुरु कसा आला सबलॉर्ड, हा त्यांनी दिलेल्या डाटावर आपण काढलेला आहे. आता हा बरोबर आहे का नाही शंका आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, म्हणून आपण LSRD पाहिलं. तर LSRD बघितलं तर तुम्हाला 8 वाजून 1 मिनिटांनी आपण LSRD घेतलेला आहे. आणि त्या वेळेला LSRD काय आलं, लग्न शुक्राचं होतं, म्हणून शुक्र. एस म्हणजे चंद्राचा नक्षत्र स्वामी केतू आहे. नंतर आर म्हणून मंगळ आहे. आणि डी म्हणजे रवी आहे. हे LSRD आपण मांडलं. तर LSRD मध्ये काय आलं, तर इथे तर आपण जो घेतलेला आहे तो तिथे नाहीये. म्हणजे आता ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. मग शुक्र, केतू, मंगळ, रवी पैकी आपण सिलेक्ट करायचं आहे. हा आपला अभ्यास, अनुभव, सर्व नियम लावून तारतम्य वापरून आपण दुरुस्त करत असतो. या ठिकाणी केतू आहे. आता फोर्थ स्टेपचा एक नियम तुम्हाला आत्ताच सांगतो. गोंधळेकर सर सांगायचे की केतू आणि राहू हे दोन महत्वाचे आहेत, कृष्णमूर्तींनी सांगितलेलेच आहेत. पण आपण फोर्थ स्टेप मध्ये वापर करताना LSRD मध्ये केतू आणि राहू डायरेक्ट हजर असेल तेव्हाच त्याचा उपयोग करायचा, तो घ्यायचा. हा याच्यात फोर्थ स्टेप मधला सुधारित नियम आहे, लक्षात घ्या तुम्ही. आणि तो वापरलेला आहे सगळ्यांनी, आणि सगळ्या ठिकाणी अनुभवाला सगळ्यांना येतो. मी सुद्धा याचा अनुभव घेतलेला आहे, आणि माझ्यासारखे जे वापरतात त्यांना पण अनुभव हा कायम येतो. म्हणून इथे केतू डायरेक्ट हजर आहे बघा, शुक्र, केतू, मंगळ, रवी. म्हणून इथे केतूला महत्व द्यायचं. आणि मग केतूच्या 4 स्टेप, 4 पायऱ्या काय काय आहेत त्या बघायच्या. केतू पहिल्या पायरीवर काहीच मदत करणार नाही, म्हणून डॅश ठेवलेला आहे, कारण केतूच्या नक्षत्रात इतर ग्रह आहेत. हा नियम आहे. 4 स्टेपचे नियम वेगवेगळे आहेत, ते लक्षात घ्या, ते अभ्यास करा पूर्ण. तर केतू डॅश ठेवलेला आहे. केतूचा नक्षत्र स्वामी शनी आहे, तो 2, 7 आणि 8 चे आपल्याला फळ देणार आहे. केतूचा सबलॉर्ड चंद्र आहे, हा भावारंभी 1 आहे. भावारंभी 1 आहे म्हणून तो मदत करणारा आहे. नंतर केतूचा जो सबलॉर्ड चंद्र आहे त्याचा नक्षत्र स्वामी गुरु आहे, तो 12 आणि 6 आहे. आणि आस्पेक्ट 3 आहे. इथे धन समम केतू म्हणून आपण त्याला मार्गदर्शन करत आहोत. 2, 7, 8, 1, 12 आणि 6 हे काय अंकशास्त्र नाही. 1 म्हणजे लग्न भाव, 2 म्हणजे धनस्थान, 7 म्हणजे आपल्याला माहिती आहे सप्तम स्थान, 8 म्हणजे अष्टम स्थान. याप्रमाणे आपण त्याचा वापर करत असतो. आता ह्याचं विश्लेषण कसं करणार, त्याला मार्गदर्शन कसं करणार, तर बघा. 2 म्हणजे धनस्थिती चांगली आहे, हा त्याचा अर्थ आहे. 7 संबंधित काय काय येतं, 7 संबंधित भागीदार येत असतो. भागीदार नसेल तर पत्नी पण येत असते 7 संदर्भात. म्हणजे हा सुदैवी भागीदार याला मिळणार, किंवा त्याची पत्नी सुदैवी आहे, मार्फत धनलाभ मिळणार आहे. म्हणजे पत्नी त्याची कमवती किंवा नोकरीवाली असू शकते, किंवा इतर माध्यमातून पत्नीच्या मार्फतून त्यांना पैसे मिळणार आहेत. त्याची सामाजिक प्रतिष्ठा ही पण चांगली असते, त्याला मिळणार आहे. भागीदारी ही नफ्याची ठरू शकते का भागीदारी त्यांनी केली तर. 8 काय फळ देणार, 8 म्हणजे बघा इथे महत्वाचा नियम आहे. नियम खूप आहेत, हे सगळे वापरून मार्गदर्शन करायचं असतं. स्वतःचा अभ्यास वाढवावा लागतो तेव्हा येतात. तर इथे ह्या ठिकाणी महत्वाचं म्हणून कंसात टाकलेला आहे. गुरु हा अष्टमेश नाही त्याच्या कुंडलीत, म्हणून कमी श्रमात पैसा नाही. म्हणजे टेबलाखालून पैसे त्याला मिळणार नाहीयेत, हे लक्षात घ्या. मग 8 काय दाखवतं, वारसा हक्काने मिळणारं धन दाखवतं.
भागीदाराकडून मोठा फायदा अपेक्षित आहे, समाधानकारक बोनस मिळणार, प्रॉव्हिडंट फंड वेळेवर मिळतात, लाईफ इन्शुरन्स उपयोगी पडू शकतो, असं वर्णन त्या पुस्तकात दिलेलं आहे. 2 आणि 7 आणि 8 काय देणार ते आपल्याला पाहिलं. आता इथे भावारंभी चंद्र एक आहे, तर एक म्हणजे काय, तर त्याचा भाग्योदय आहे, त्याला ही कुंडली भाग्योदय कारक आहे. आणि एक म्हणजे इच्छापूर्ती होते त्याची, कर्तबगारीवर यश, स्वतःच्या कर्तबगारीवर त्याला यश मिळतं. 12च्या संबंधित म्हणून काय मिळणार फळ, म्हणून व्यवसायातील किंवा अन्य गुंतवणूक फायदेशीर राहील, गुप्त शत्रूकडून फायदा आहे असं लिहिलेलं आहे. लाचलुचपत मार्गे धन लाभ असं म्हटलेलं आहे त्या संदर्भात 12 म्हटल्यावर. परदेशात भाग्योदय आहे, म्हणजे परदेशातून भाग्योदय म्हणजे तो परदेशी जाऊन नोकरी करू शकतो, काही काळ जाऊ शकतो, काही वेळेला फायदा होऊ शकतो, किंवा MNC मध्ये मल्टीनॅशनल कंपनीमध्ये त्याला नोकरी मिळणार. 12 भाव दाखवतो, परदेशी कंपनीत नोकरी मिळत असते त्याला, आर्थिक उन्नती होत असते परदेशात, भाग्योदय असतो, त्याचा आर्थिक उन्नती होत असते. आणि अजून 12 संदर्भात काय वर्णन केले त्यांनी, सुंदर स्वप्न पडतात. नंतर 6वा भाव काय दाखवतो, तर नोकरी दाखवतो. मामा पण दाखवत असतो, काका मामा सुदैवी आहेत त्याचे, चांगले मदतरूप मित्र असतात त्याला, आज्ञाधारक नोकर मिळतात त्याला, असं वर्णन त्याचं 6चं लिहिलेलं आहे. आता महत्वाचं डिस्क्लोजर, ह्या कुंडलीचा डाटा आपण इथे डिस्क्लोज केलेला नाही, म्हणजेच त्याची दिलेली जन्मवेळ, जन्मगाव, जन्मतारीख ह्याचा काहीही आपण इथे डिस्क्लोज केलेलं नाहीये. पण अजून एक डिस्क्लोजर काय आहे, तर ह्याची जन्मवेळ दुरुस्त करून घेतलेली कुंडली आहे आणि त्यामार्फत आपण पुढे जात आहोत, हे डिस्क्लोजर आहे. आता महत्वाचं, केपी मध्ये 1, 2, 3, 10 आणि 11 ही स्थाने शुभ स्थाने आहेत असं मानलेलं आहे, कृष्णमूर्तींनीच सांगितलेलं आहे. 1, 2, 3, 10, 11 ही स्थाने शुभ स्थान आहेत. आता ह्यातलं अजून एक पॉईंट सांगतोय या कुंडलीच्या संदर्भात. ह्याचा फॉर्च्युना पॉईंट साध्या कुंडलीत म्हणजे पारंपरिक कुंडलीत 3 मध्ये आहे, आणि वरती आपण पाहिलं 1, 2, 3, 10, 11 ही शुभस्थाने आहेत. परंतु आता ह्या ठिकाणी आपण काय वापरायचं, कस कुंडलीच वापरायची. केपी कुंडलीमध्ये केपीच्या संदर्भातला आपण हे वापरतोय, 4 स्टेप थिअरी केपी आधारितच आहे, म्हणून इथे कस कुंडलीत 4थ्या भावारंभी आहे, त्याचा पण आपल्याला वापर करून त्याला सांगता येईल, मार्गदर्शन करता येत असतं. या ठिकाणी ह्या कुंडलीचं वैशिष्ट्य, नंतर कसं बेरीज वजाबाकी करायची हे आपल्याला समजून सांगण्यासाठी केलेलं आहे मुद्दाम, म्हणजे रिपिटेशन होईल आणि मागचं रिपीट नको, नवीन काहीतरी पाहिजे म्हणून ते घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी मागचा जो भाग होता पार्ट 5, त्या संदर्भात जे दिलेलं आहे त्यावेळेला हायलाईट केलेले पॉईंट आहेत ते परत रिपीट करतोय. तुम्ही नियम वापरा, दिलेल्या वेळेत किंवा दुरुस्त केलेल्या कुंडलीत थोडी चूक होऊ शकते, म्हणून LSRDच्या मार्फत चेक करा. 4 स्टेप सिग्निफिकेटर पहा 4ही पायऱ्यावरचे, आणि त्याला मार्गदर्शन करा. तर पार्ट 5 मध्ये आपण टी म्हणून कुंडली घेतलेली होती, त्याचा सबलॉर्ड जो आलेला आहे, धनसंवमचा सबलॉर्ड शनी आलेला आहे, तर शनीला डॅश ठेवलाय. शनी हा दुय्यम तिथे असल्यामुळे तो काही मदत करणारा नाहीये. शनीचा नक्षत्र स्वामी चंद्र आहे, तो दुसऱ्या भावाचे फळ देणार आहे. शनीचा सबलॉर्ड बुध आहे, आणि तो बुध काही त्या लेवलवर काम करणारा नाहीये, कारण तो दुय्यम आहे तिथे. परंतु सबलॉर्डचा नक्षत्र स्वामी म्हणून परत तो बुधाचा बुधच आहे, म्हणून या ठिकाणी ह्या पायरीवर तो काम करणार आहे, म्हणून 10 आणि 1चं फळ तो देणार आहे. आणि त्याचा आस्पेक्ट आहे शनीचा, तो 6, 10, 1 आहे. हे आपल्याला इंडिकेटर्स मिळतात सगळे, काय काय मार्गदर्शन कसे कसे करायचे, त्याला काय काय मिळू शकतं. आता ही जी कुंडली रेफरन्स जो टी दिलेला आहे, त्या जातकाचं शिक्षण चालू आहे, त्यामुळे आता त्याला सांगण्यात काय पॉईंट नाही, परंतु एक अभ्यासाला कुंडली आपल्याला मिळालेली आहे, म्हणून आपण त्याचा वापर करत आहोत. आणि हे सुद्धा का वापरलं त्याचं, तर आपल्याला जे काही समजून सांगायचं आहे त्याला हे उपयोगी आहे, म्हणून आपण ही कुंडली वापरलेली आहे. त्याने जातकाने मला विचारलेलं नव्हतं या संदर्भात काही, पण आपल्याला अभ्यासाला आपण घेतलेली आहे. आणि हे प्रेडिक्शन आता सांगण्यात उपयोगी नाही, कारण त्याच्या लक्षात पण राहणार नाही, त्याचं खरं खोटं आपल्याला अभ्यास पण करता यायचा नाही, कारण आपण तेवढं नाही, तो आता मुलगा शिकतोय, जातक सध्या शिक्षण चालू आहे, त्यामुळे पुढे त्याला उपयोगी पडणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण ह्या संदर्भात इथे आपण डिस्क्लोजर देत आहोत, त्याची जन्मवेळ दुरुस्त करून घेतलेली आहे. या कुंडलीचा डाटा आपण पब्लिश केलेला नाहीये, जन्मवेळ जन्मगाव दिलेला नाहीये,
म्हणजे त्या माणसाची सिक्रेसी राहायला पाहिजे म्हणून. आता ह्या ठिकाणी आपण धनसंभम काय आपल्याला देणार आहे ह्याचा आपण अभ्यास करतोय. तर एक म्हणजे स्वतःच्या कर्तव्यावर यश, मनोकामना त्याच्या पूर्ण होणार, महत्वाकांक्षा पूर्ण होणार, त्याच्या मनात जे काय करायचं ते. दोन म्हणजे आर्थिक स्थिती सुस्थिती राहणार आहे त्याची. दहा म्हणजे त्याचा जर व्यवसाय केला त्यांनी तर तो मोठा राहील, त्याची प्रतिष्ठा राहील, बढती, नावलौकिक, प्रसन्न वातावरण, असं दहाचं फळ दिलेलं आहे. म्हणजे ह्या रीतीने आपण त्याला मार्गदर्शन करू शकतो. धनसमूहचा म्हणजे सबलाट जो आहे त्याच्या चार पायऱ्यावर कसं वाचायचं, कसा अभ्यास करून मार्गदर्शन मिळवायचं हे आपण या ह्याच्यात व्हिडिओमध्ये शिकत आहोत. त्यामुळे आपला केपी फोर स्टेप थिअरी मराठी या चॅनलला तुम्ही परत सबस्क्राईब करा, लाईक करा, योग्य कॉमेंट्स तुमच्या मार्गदर्शनपर म्हणून वापरल्या येतील, तेव्हा याचा तुम्ही उपयोग करा आणि स्वतःच्या कुंडलीचा स्वतः अभ्यास करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. फोर स्टेपचे नियम शिका आणि मगच पुढे जा. या ठिकाणी मी आपली रजा घेऊन स्लाइड शो संपवतो आणि या ठिकाणी इथे कन्क्लूड करण्यासाठी म्हणून मी इथे हा व्हिडिओचा एंड पॉइंट आपण करत आहोत. आणि ह्याचा वापर का करा, धनसंभम हा मार्गदर्शन करणारा आहे, आपल्याला उपयोगी पडणारा आहे आणि त्याचा उपयोग 100% कामाला येतो. तुम्ही माझ्या मागचा भाग बघा, त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे. आपण त्याला आणि भाग्य कुठल्या संदर्भात मिळणार आहे, कसं कसं मिळणार आहे, याचे 4 मुद्दे आपण सांगितले होते, ते परत पहा. ह्याच्या संदर्भातला आपण लग्न भावाप्रमाणे कुठल्या मार्फत पैसे मिळणार आहेत, धनलाभ कुठल्या मार्फत, कुठल्या भावामार्फत मिळणार आहेत, त्या संदर्भी आपण विश्लेषण करण्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ आपण करू आणि त्याचं पण मार्गदर्शन म्हणून तुम्हाला उपयोगी पडेल. कारण नवीन पिढी जी शिकते किंवा त्याला जे फंबल झाले आहेत, त्यांना काय करायचं सुधरत नाही, त्या माणसासाठी हे उपयोगी पडणार आहे. कारण भाग्य ज्योतिषाच्या मार्फत समजू शकतं तुम्हाला, किंवा तुम्ही अभ्यास करा ज्योतिषाचा आणि त्यात प्रगती साधा. प्रगती झाल्यावर स्वतःच स्वतः बघा आणि जर तुमचं बरोबर यायला लागलं, परीक्षा पास केल्यात काही किंवा अजून अनुभव वाढला, तर मग दुसऱ्याला मार्गदर्शन करा. ही तुम्हाला विनंती आहे. स्वतःचा अभ्यास अर्धवट असताना मार्गदर्शन दुसऱ्याला करू नये, कारण दुसऱ्याला खड्ड्यात टाकण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण मार्गदर्शन घेऊ शकतो, चुकलं तर चुकलं, आपणच आहोत त्यातले सांगणारे, अभ्यास करणारे. अनुभवासाठी आपण हे करतो. तर ह्या ठिकाणी आपण इथे थांबूया आणि इथे पुढचा भाग तुम्ही परत एकदा बघा. त्याच्यात आपण लग्न भावाप्रमाणे धनलाभ कसा मिळतो याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याचप्रमाणे 5व्या भावात आपण सांगितलेलं आहे अचानक धनलाभ हा वेगळाच विषय आहे. अचानक धनलाभ खूप जण विचारतात, मला शेअर मार्केटमध्ये फायदा होईल का, आणि जर खरंच फायदा होणार असेल तर ते दाखवतं, नाही तर त्याला कुंडली मार्फत अभ्यास करून त्याला जे दिलेलं मार्गदर्शन हे त्याला उपयोगी पडतं. त्यामुळे याचे नियम खूप आहेत. तर ते तुम्ही अभ्यास करा, अभ्यास वाढवा. शुभेच्छा तुम्हाला आणि आपण इथे आता थांबूया. धन्यवाद. मराठी केपी फोर स्टेप मराठी चॅनल तुम्ही पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याच्यात कॉमेंट टाकून काही इम्प्रूव्हमेंट करता येईल त्याच्यासारखे जे उपयोगी असतील ते आपण वापरू, बाकी सगळे कॉमेंट्स इग्नोर करू. धन्यवाद.